तिसरा प्रश्न पाहूयात. एका पेटीत 15 तिकिटे आहेत. ओके, एका पेटीत 15 तिकिटे आहे. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 अशी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर देअर आर 15 तिकीट्स इन अ बॉक्स. एका खोक्यामध्ये 15 तिकीट आहेत. इच बिअरिंग वन ऑफ द नंबर फ्रॉम 1 to 15. आणि त्या प्रत्येक कार्डवर 1 ते 15 असे अंक लिहिलेले आहेत. एका कार्डावर 1, दुसऱ्या कार्डावर 2, 3, 4 असे 15पर्यंत. वन तिकीट इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम द बॉक्स. सहज असं कोणतंही कार्ड असं सिलेक्ट न करता, म्हणजे असं कोणतंही एक कार्ड आपण काढलं तर कोणते नंबर येतील, तर साहजिकच आहे 1 ते 15पैकी कोणतंही कार्ड आपल्या हाती लागेल. म्हणून आपण असं लिहूयात, एस सॅम्पल स्पेस बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. ओके, हा सॅम्पल स्पेस तयार होईल. म्हणून नंबर ऑफ एस बरोबर किती आले? 15. ठीक आहे. आता घटना पहा. ह्यातलं कोणतं एक कार्ड काढलं तर 15 शक्यता आहेत त्याच्यात. घटना ए, समसंख्या असणे. शोज ॲन इव्हन नंबर. आता इव्हन नंबर समसंख्या 2च्या पटीत असलेल्या संख्या 2, 4, 6, 8, 10, 12, 14 ह्या समसंख्या आहेत. 2, 4, 6, 8, 10, 12 आणि 14. म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मग याची प्रोबॅबिलिटी काढू शकतो आपण. प्रोबॅबिलिटी ऑफ एची शक्यता किती आहे? तर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस. एची किती संख्या आहे? 7. एसची किती होती? 15. 7 आणि 15 कोणाच्याच पाड्यात नाही, त्यामुळे शक्यता आली 7 15. फक्त हे उत्तर काढायचे. पुढं घटना बी, 5च्या पटीत असणे. संख्या 5च्या पटीत पाहिजे. 5च्या पटीत 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5, 10 आणि 15 तीन संख्या सापडतील. म्हणून बी ही घटना अशी लिहूयात, 5, 10 आणि 15. म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 3. मग याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढता येईल. प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस. बीची संख्या आहे 3, एसची संख्या किती होती? 15. 3 1 3, 3 5 15, 1/5 अशी संभाव्यता येईल. हा प्रश्न किती होता आपला? तिसरा. नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न 4था पाहणार आहोत. अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार करा. केली तर अंकांची पुनरावृत्ती न करता ह्यापासून 2 अंकी संख्या तयार करा. 2, 3, 5, 7, 9. चला काय होईल? 2, 3, 2, 5, 2, 7, 2, 9 म्हणजे 23, 25, 27 आणि 29. तर सॅम्पल स्पेस तयार करूयात. तर 23, 25, 27 आणि 29. आता 3ने सुरुवात करा. 3, 2, 3, 5, 3, 7, 3, 9 म्हणजे काय 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 होणार? इथंच लिहूयात 32, 35, 37 आणि 39. तर 5ने सुरू करा. 5, 2, 5, 3, 5, 7, 5, 9 म्हणजे 52, 53, 57 आणि 59. आता 7ने सुरू करा. 7, 2, 7, 3, 7, 5, 7, 9. 9ने सुरू करा. 9, 2, 9, 3, 9, 5, 9, 7. ओके. म्हणजे किती संख्या? नंबर ऑफ एस किती सापडेल? मोजा. 4 5 20. 20 नंबर सापडेल. मोजा वाटलंच ते. 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 4 16 आणि 4 20. आता घटना ए, ती संख्या विषम असेल. आता विषम संख्या शोधा. ए घटना विषम संख्या बघा. 23, 2च्या पटीत नसलेल्या 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59, 2च्या पटीत नसलेल्या, नंतर 73, 75, 79, 79, 93, 95 आणि 97 या विषम संख्या आहेत. म्हणजे नंबर ऑफ ए किती सापडले आपल्याला? तर मोजावे लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर 16 सापडले. मग याची शक्यता प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर
नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस. आता एमध्ये किती आहेत 16, एसमध्ये किती होते 20. कोणाच्या पाड्यात येईल 4 चौक 16, 4 पंचे 20. 4च्या पाड्या संख्या आहेत म्हणजे शक्यता आली 4 5. घटना बी बा ती संख्या 5च्या पटीत असेल, मल्टिपल ऑफ 5. मग 5च्या पटीत मल्टिपल ऑफ 5, 5च्या पटीत 5च्या पाड्यात पाहिजे. 5 6 5 25. 25 एक संख्या सापडली. चला सध्या तरी 25 सापडली. अजून काय 5च्या पाड्यात येणार आहे. 5 7 35. 35 एक संख्या सापडली. पुढे 5 5 5 75 ही एक संख्या आहे. 75 आणि 95 5च्या पटीत. 15 75 ना, आणि 95 19 5 95. 5च्या पटीत आहे या संख्या. म्हणजे नंबर ऑफ बी किती सापडले 1 2 3 4. मग प्रोबॅबिलिटी काय येणार याची. प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस. आता बीमध्ये सापडले 4, एसमध्ये किती होते 20. 4च्या पाड्यात भाग 4 1 4, 4 पंचे 20. ही झाली प्रोबॅबिलिटी. हे कितवं गणित होतं आपलं 4थं. नेक्स्ट गणित पुढच्या व्हिडिओमध्ये. हा जो प्रश्न आहे शेवटचा आपला 5वा, हा सर्वांच्या परिचयाचा आहे. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला. आता 52 पत्ते जर पिसले आपण तर किती शक्यता येईल 52 शक्यता आहे. किती शक्यता येईल 52. पहा सॅम्पल स्पेस काय बनेल, किती पत्ते असतात, किती प्रकारचे पत्ते असतात ते सांगा. चला 52 पत्ते असतात म्हटल्यानंतर बरोबर ना. म्हणजे आपण सुरुवात करूया. समजा बदाम, नंतर समजा इस्पीक, चौकट आणि किलवर. बरोबर. बदामला हर्ट, इस्पीकला स्पेड, चौकटला डायमंड आणि किलवरला क्लब असे पत्ते असतात. मग किती पत्ते असतात प्रत्येकाचे 13. बरोबर. म्हणजे एकूण नंबर ऑफ एस किती सापडले 13 13 13 13 13 चौक 52. असे 52 पत्ते असतात. म्हणजे नंबर ऑफ एस किती सापडले 52. ओके. आता पुढे घटना ए एक्का मिळणे म्हणजे इव्हेंट ए अँड एक म्हणजे एक्का. सांगा किती एक्के सापडतील. बदामचे 4 एक्के, बदामचा एक्का, इस्पिकचा एक्का, चौकटचा एक्का आणि किलवरचा एक्का असे 4 एक्के सापडतील. बरोबर ना. मग काय म्हणणार आपण 4 1. एक म्हणजे एक्का, 4 एक्के, 4 एक्के सापडतील आपल्याला. म्हणून नंबर ऑफ ए मध्ये किती सापडले 4. मग आता ह्याची शक्यता प्रोबॅबिलिटी ऑफ ए नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस. 4 एकूण पत्ते किती होते 52. 4 आणि 52ला भाग दिला 4 1 4, 4 1 4 हा चालेल 4 3 12, 1/13 ही शक्यता तयार होईल. इस्पीक पत्ता मिळणे. आता बीमध्ये सांगा इस्पीक किती पत्ते सापडतील तुम्हीच सांगा. इस्पीक एक्का, इस्पीक दुर्री, तिर्री, चौकी, 25 तर बादशापर्यंत. बरोबर ना. इस्पीक एक्का ते इस्पीक राजा, बादशाला काय म्हणतात राजा. मग किती पत्ते 13. हे काय इस्पीकचे किती पत्ते 13. म्हणजेच आपण असं म्हणणार इस्पीकचे 13 पत्ते म्हणजे 30 कार्ड्स ऑफ स्पेड. 13 पत्ते सापडतील. म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 13. मग याची प्रोबॅबिलिटी कशी करणार आपण. प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी मधल्या घटकांची संख्या छेद नमुना अवकाशमधील संख्या. बीची किती 13, एसमध्ये किती होते 52 पत्ते 13 1 13 13 चौक 52 म्हणजे 1/4 एवढी शक्यता आहे. तर अशा प्रकारे आपला 5वा प्रश्नसुद्धा संपला आणि इथं 5.4 सुद्धा संपला. याचा अभ्यास करा. ठीक आहे.